तर ठेवायचं आणि फिरवायचं, फिरवलं की रंग आले, ठेवायचं आणि फिरवायचं, फिरवलं की रांगोळी तयार. इतकं सोपं झालं, पटकन रांगोळी काढता येईल. आता बसायची गरज नाही, पाय मान कंबर गुडघे दुखणार नाही. एक रंग खाली दिसतो, डबल रंग केला की 2 रंगाची रांगोळी खाली दिसणार. किती सुंदर आली बघा. रंग कसे भरले कोणाला कळत नाही, इतकं सुंदर रांगोळी आपल्याला. नमस्कार मंडळी, वाव स्वाती चॅनलवर आपले स्वागत आहे. आज पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांसाठी असा युजफुल व्हिडिओ आणलेला आहे. तर झटपट आणि पटापट रांगोळी कशी काढता येईल त्याचा हा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. होते हे माझे प्रोडक्ट आहेत, रांगोळी प्रोडक्ट्स. हे आम्ही स्वतः बनवतो, आमचे मोठे भाऊ बनवतात, दिलीप लिमजे म्हणून. हे बघा काय काय आहे. आता बसायची गरज नाही रांगोळी काढायला. हे बघा, ही सर्वात छोटी रांगोळी. एकदा झटकायचं आणि असंच आपटायचं. आपण काय करतो, असा हात करतो, असं करतो, रांगोळी नेहमी सांडत जाते, त्यामुळे रांगोळी दिसत नाही स्पष्ट. एकदा झटका, पहिला हात सोडून द्या, असाच हात ठेवा आणि असंच आपटा. हे तुटतही नाही. लक्ष्मीची पावलं रोज सकाळी दरवाजात काढा, ताबडतोब लक्ष्मी घराच्या आत पावलं नाही झटपट लगेच अशी उड्या मारत मारत येते. असं वेगळं डिझाईन पाहिजे, झाकणं चेंज करा, एकदा झटका आणि असंच आपटा. हे आपल्याला ताटापुढे पाटापुढे देवापुढे देवघरात आतमध्ये बाहेर कुठे काढवायचं, रांगोळी तुटतही नाही, किती जोरात आपटा तुटणार नाही. हे तुम्हाला 6 डिझाईन आहेत आणि 2 डब्बे. तर पूर्ण 200 रुपयाला सेट आहे. याच्या बघा की मोठं, हे बघा मॅजिक काय दाखवतो, मॅजिक रांगोळी. आता बसायची गरज नाही, तासन तास सेकंदात रांगोळी बघा. ठेवायचं आणि फिरवायचं, रंग आले, ठेवायचं आणि फिरवायचं, रांगोळी तयार लगेच सेकंदात. ह्याच्यामध्ये काय करायचं बघा, असे कलर भरायचे, आतमध्ये एक आणि बाहेर एक, असे 2च कलर टाकायचे. वेगळे वेगळे कलर टाकायचे नाही ना, तर फिरवताना मिक्स होतात. यापैकी 2 आपल्याला डिझाईन दिलेले आहेत. डिझाईन आपल्याला चेंज करता येतात, काढायची गरज नाही. याच्यामध्ये 2 डार्क कलर, याच्यात 2 लाईट कलर. फक्त ठेवायचं फिरवायचं, रंग आले, ठेवायचं फिरवायचं, रांगोळी तयार. इतकं सोपं झालं आहे. पटापट पटापट आपल्याला रांगोळी लहानची मोठी पण करता येईल, झटपट रांगोळी काढता येईल. याच्यापेक्षा मोठं बघा, मॅजिक काय दाखवतो, याच्यापेक्षा मोठी रांगोळी. याच्यामध्ये असे 3 कलर भरायचे, 1 2 3, पण वेगळे वेगळे टाकायचे नाहीत. 3 असे लाईनीशीर भरा किंवा 2 कलर भरता येतात. फक्त याच्यावर काय करायचं, जाळी अशी ठेवायची, 3 कलर भरून जाळी लावून हे लॉक करायचं, असं दाबून हे लॉक केलं. त्याच्यावरती फक्त उलटं करायचं, ठेवायचं, समोरासमोर पकडा, असं फिरत नाही, असं फिरत नाही, समोरासमोर कुठेही पकडा, असं फिरतं. हे 2दा फिरवायचं, कलर आले त्याच्यावरती दुसरा डिझाईनचा बॉक्स ठेवून बघा रांगोळी काढता येते. इतकं सोपं केलं आहे, फक्त 2दा फिरवायचं. असं इतकं सोपं केलं आहे, शेजारी आपल्याकडे बघे पण आपण उठून घरात रांगोळी तयार. याला तुम्हाला मोठं करायचं असेल, हे बघा ही मोठी रांगोळी पण करता येईल. आता आजूबाजूला केलं की पटापट पटापट रांगोळी तयार झाली, मोठी रांगोळी. एक एक दिवा ठेवा गॅप सोडून. लोकांनी यावर्षी विचारलं पाहिजे, रांगत भरले कसे रंग, काढली कशी रांगोळी. छान रांगोळी तुम्हाला न बसता काढता येईल, पाय मान गुडघे कंबर दुखणार नाही. आता शास्त्राच्या रांगोळी बघा, हे पट्ट्यांची रांगोळी, शास्त्राची रांगोळी भरपूर माझ्याकडे क्वालिटी आहेत. आता यावर्षी दिवाळीची वाट बघायची गरज नाही, रोज रोज काढता येईल अशा रांगोळ्या बघा. हे पट्ट्यांची रांगोळी, उंबरठ्यात काढायच्या पट्ट्या. एकदा पट्टी काय करायची, अशी काढून घ्यायची. हे बघा, ही पट्टी काढली की रांगोळी तयार. याच्यामध्ये कलर कसे भरायचे कोणाला माहिती नाही, तर असे कलर भरा, नंतर रांगोळी बघा कशी दिसते ती. कुणालाच कळणार नाही तुम्ही रांगोळी काढली कशी. असे वेगवेगळे कलर टाकल्यानंतर रांगोळी बघा कशी दिसणार. हे काय करायचं आहे, याच्यामध्ये पुन्हा हे 2 डॉट दिसत आहेत, डॉटला डॉट जोडले की पुढे पुढे वाढवता येते आणि डॉटला पुन्हा असे डॉट जोडायचे. मग रांगोळी बघा कशी दिसते. याच्यामध्ये तुम्हाला एकच कलर करायचा आहे, ते एकच कलर दिसणार. डबल कलर करायचा आहे, तो 2 कलर असे दिसणार. रांगोळी बघा किती सुंदर येते, कुणालाच कळणार तुम्ही रंग कसे भरले ते. हे अशा तुम्हाला 15 डिझाईन आहेत, तुम्ही कुठल्याही 2 घेऊ शकता. 100 रुपयाला 2 आहेत. आता याच्यामध्ये शास्त्राच्या रांगोळ्या बघा. तर शास्त्राचं काय आहे, घरी कोणाला शास्त्र सांगायला बोललं तर 1001 रुपये दक्षिणा द्यावी लागते. त्यानंतर याचं शास्त्र सांगतात आणि हे 200 रुपयाला देतं, म्हणजे 1200ला एक पडतं. मी तुम्हाला 150 रुपयात एक देतो आहे. याच्यामध्ये काय काय आहे, याच्यामध्ये उपयोग काय होतो ह्या रांगोळ्या काढून, ते मी तुम्हाला शास्त्रामध्ये सांगतो. बघा, हे लक्ष्मी पाऊल, हे स्थिर, हे सहस्त्रदल कमळ, हे स्थिर लक्ष्मी, सहस्त्रदल कमळ, हे 33 गोपद्म आणि हे सरस्वती. आता याचा उपयोग सांगतो बघा काय आहे.
आता हे लक्ष्मी घरात पाहिजे, प्रत्येकाला पाहिजे, पण कुठली पाहिजे हे विचारायचं कोणाकडे उत्तर नसतं. हे लक्ष्मीचं करोडो रुपये असतात. करोडो रुपयापैकी एक रुपयाला म्हणतात स्थिर लक्ष्मी. आता ही स्थिर का आहे तेही सांगतो बघा. याच्यामध्ये चिमूटभर रांगोळी टाकायची आणि व्हिजिटिंग कार्डने फक्त असं खेचायचं बघा. असं घरात व्हिजिटिंग कार्ड पडलेलं असतं, फक्त असं खेचायचं. याची क्लॅरिटी बघा किती छान येते. हाताने एवढी बारीक तीक्ष्ण रांगोळी काढता येणार नाही, एवढी क्लॅरिटी चांगली येते. हे 18 चिन्हाची रांगोळी आहे. हे 18 चिन्ह काय करतात, लक्ष्मीला एका ठिकाणी जास्त दिवस धरून ठेवतात, एका ठिकाणी बसून ठेवतात. हे हलू देत नाही. बाकीच्यांना म्हणतात चालती लक्ष्मी. तुम्ही किती पूजा करा, घरात येते पण थांबत नाही, टिकत नाही, निघून जाते. कारण आपल्यासारखे पूजणारे भरपूर आहेत, त्यामुळे लक्ष्मी सगळ्या घरी जाते. हिला म्हणतात स्थिर लक्ष्मी, एका ठिकाणी बसून राहते. ही जास्त वैभव आपल्याला चांगलं, ज्याचं काम चांगलं, मेहनत चांगली, त्याला वैभव प्राप्त होतं. आणि वैभव जेव्हा प्राप्त होतं तेव्हा त्यांनी चांदीचं बनवून घरात पूजेला ठेवा, मग आपल्याला एक लिंक मिळते. एकदा लिंक मिळाली, पाठी खेचणारे किती येऊ द्यात, आपण पाठी होत नाही, आपल्याला मिळतच राहते. तसं हे वैभव लक्ष्मी. हे दुसरं म्हणजे याच्यामध्ये येणार विष्णू म्हणजे सहस्त्रदल कमळ. याच्यात काय काम करतं, घरामध्ये वाईट नजर येते तेव्हा काय होतं, छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडचिडापणा होतो, छोट्या छोट्या कारण छोटे छोटे भांडणं होतात घरामध्ये, कधी कधी जास्त राग येतो. वाईट नजर घरी आल्यावर हे कारणं होतात. वाईट नजर जाताना जात नाही पण येताना पटकन येते. ते काय करायचं, फक्त असं खेचायचं आणि ढकलायचं. हे आता नीट बघा, हे काय करतं, हे गोल गोल फिरत असतं बघा. असं हे चक्र नेहमी गोल फिरत असतं. हे वाईट नजर खेचतं, घरामध्ये शांतता ठेवतं, घरामध्ये चिडचिडापणा होत नाही, त्या भांडणं होत देत नाही. याला म्हणतात सहस्त्रदल कमळ. तिसरं हे बघा, हे सरस्वती. आता याच्यामध्ये तुम्हाला पाटावर जरी काढायचं असेल ते असं पाट आहे, पाटावर तुम्हाला बघा या प्रकारे कलर करायचा असेल कलर करा, नंतर रांगोळी काढून बघा किती छान दिसणार याच्यामध्ये. हे बघा, ह्याला म्हणतात सरस्वती. आता सरस्वती म्हणजे काय, प्रगती, ज्ञानात प्रगती, शिक्षणात प्रगती, धंद्यामध्ये प्रगती, व्यवसायात प्रगती, बिझनेस प्रगती किंवा नोकरीमध्ये प्रगती कुठे ना कुठे आडली जाते, थांबली जाते. आपण मेहनत जरी केली, प्रगती पुढे जाऊ शकत नाही, कारण प्रत्येकाला पुढे जायचं असतं. त्या होडीमध्ये आपणही पाठी राहतो, प्रत्येकजण पाठीच राहतो, पुढे जात नाही. हे काय करतं, प्रगतीचा मार्ग आपल्याला खुला करून देते, प्रगतीकडे आपल्याला नेतं. एकदा आपण मार्गाला लागलो तर किती जण पाठी ओढणारे असू द्यात, तर आपण येत नाही, आपण पुढे पुढे सरकत राहणार. हे आपल्याला प्रगतीकडे नेतं. हे चिन्ह सरस्वती. याची क्लॅरिटी बघा किती चांगली येते, किती छान क्लॅरिटी आहे. आणि हे 33 कोटी देव, 33 गोपद्म. 33 कोटी देव म्हणजे काय, तर घरामध्ये कोणावर संकट येईल, कुठून येईल, कसं येईल, कुठावर येईल सांगू शकत नाही. हे संकटाच्या आपल्यामध्ये हे 33 कोटी देव उभे राहतात. हे देवमध्ये येऊन आपलं संरक्षण करतात, संकटाला आपल्या समोर येऊ देत नाही, संकटाला दिशाभूल करतात. हे आपल्या संरक्षणाकरता, आपल्या फॅमिलीचं संरक्षणाकरता काढलं जातं. हे तुम्ही एकदा वापरलं, दुसऱ्या कोणाला द्यायचं नाही, दुसऱ्याचं वापरायला आपल्या घरी आणायचं नाही. कोणाला द्यायचं असेल दान म्हणून कोणाला न वापरता द्या. एक दिलं 100 मिळतील, असं दान म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ असं जगामध्ये. हे तुम्हाला 150 रुपयाला एक मिळते देतो. मला ऑर्डर करायचं असेल तर हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे, तुम्ही व्हॉट्सअपला मला मेसेज करा, मी तुम्हाला मेसेजला रिप्लाय देईल आणि तुम्ही डायरेक्ट टू डायरेक्ट माझ्याकडून घ्या. माझ्याकडे COD नाही आहे, कॅश ऑन डिलिव्हरी नाही आहे. कारण कॅश ऑन डिलिव्हरीमध्ये काय होतं, लोक आमचे सामान काढून घेतात आणि दुसरंच काहीतरी देतात. तर तुम्ही फसू नका, डायरेक्ट माझ्याशी कॉन्टॅक्ट करा आणि माझ्याकडून डायरेक्ट मागवा. मी तुम्हाला माझंच सामान पूर्ण घरापर्यंत देणार. ते कुरिअरने किंवा पोस्टाने आम्ही तुम्हाला पाठवतो आणि कुरिअरचा चार्ज जो असेल तो तुम्हाला भरावा लागतो.